आपण सूर्यप्रकाशाबद्दल जे म्हणत आहात, खरं तर सूर्यप्रकाश हा भारताला एक प्रकारचं वरदान म्हणून लाभलेलं आहे. भारतीय शेतीसाठी सूर्यप्रकाश जास्तीत जास्त वेळ मिळणं हे एक प्रकारचं वरदानच म्हणायला पाहिजे. त्यामुळे त्याच्या बाबतीत बोलण्याचं काहीच कारण नाही. खरं आजचा जो प्रश्न आहे, आजची जी समस्या आहे ती तापमान वाढ आहे. आणि याचा परिणाम काय होतो तर कृषी विज्ञानामध्ये एक तांत्रिक शब्द वापरला जातो, इव्हापो ट्रान्सपिरेशन रेट. म्हणजे काय तर तापमान वाढ झाली की पाणी जास्त प्रमाणात उत्सर्जित करतात आणि त्या प्रमाणात मात्र खालून पाणी घेतलं जात नाही. वनस्पतीशास्त्र सांगतं की प्रत्येक वनस्पतीच्या मुळामध्ये एक पाणी वर पाठवण्याची जी शक्ती असते ती नक्की ठरलेली असते. हे याचं संबंध जो असतो तो पानांचा पृष्ठभागाचं क्षेत्रफळ याच्यातनं बाहेर उत्सर्जित केलं जाणारं पाणी हे किती आहे आणि त्या प्रमाणात खालून वर पाणी पाठवलं जातं, ज्याला तांत्रिक भाषेत अपटेक इंडेक्स म्हणतात. तर त्याचं सोप्या भाषेत समजून घेऊ आपण, थोडंसं वेगळं, थोडंसं शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत. की समजा एक आंब्याचं झाड आहे किंवा कपाशीचं झाड आहे, त्याचा एकूण जो पर्णसंभार आहे त्याच्यातनं जेवढं त्या पानांचं जे क्षेत्रफळ आहे एकूण पानाचं, त्याच्यातनं जेवढं पाणी उत्सर्जित होणार आहे तेवढं पाणी खालून मुळांनी त्याला पाठवायला पाहिजे. पण समजा त्या पानाचं एकंदरीत सूत्र जे आहे कपाशीच्या झाडाच्या, ते समजा 1 लिटर पाणी वर ते पाठवत असतील, पानातनं 1 लिटर पाणी, सर्वसाधारण वातावरणाच्या परिस्थितीमध्ये 1 लिटर पाणी मुळं वर ते पाठवतात आणि 1 लिटर पाण्याचं उत्सर्जन पानं करतात. परंतु आजच्या या तापमानवाढीच्या काळामध्ये हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं जे आहे, ज्याच्यामुळे हे एअर इरिगेशनचं कन्सेप्ट डोक्यात आला माझ्या आणि त्याच्यातनं मी हे सगळं आपल्यासमोर मांडतोय की ते हे की जागतिक तापमानवाढीच्या संदर्भातून होतं काय की जे एक सर्वसाधारण 1 लिटर पाणी पानांनी बाहेर टाकायला पाहिजे ते न टाकता झाडं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त टाकतात. पानांनी जरी पाणी बाहेर टाकलं तरी खालून मुळं मात्र त्याला 1 लिटर, कारण तिथं पक्क ठरलेलं असतं ते 1 लिटर वर ते पाठवणार आहे. त्याला व्यावहारिक भाषेत आपल्या रोजच्या शेतकऱ्यांच्या याच्यात सांगायचं तर 1 HP चाच पंप खाली बसवलेला आहे. पाणी वर ते किती लागलं तरी 1 HP पेक्षा जास्त वर जाणार नाहीये. मग अशा वेळेस त्या पानांनी जर 1.5 लिटर पाणी उत्सर्जित केलं असेल तर जे अर्ध्या लिटरची कमतरता पडणार आहे ती पाणी काही खालून पूर्ती केल्यात नाही. भलेही खाली जरी त्या झाडाच्या जवळ जमिनी पाण्याने भरलेली असेल तरीही तेवढं पाणी वर जात नाही आणि मग पानं सुकायला सुरुवात होते. यालाच इव्हापो ट्रान्सपिरेशन रेट आपण म्हणतो. तर हे भरून काढण्यासाठी काय करायला पाहिजे? आता सूर्याला तर आपण जागतिक तापमान वाढीला लगेच तर काही कमी करू शकत नाही आपण. मग याच्यासाठी तुम्ही जर एअर इरिगेशन केलं, जमिनीला पाणी न देता हवेला ओलीत केलं तर पानं हवेतनं पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात घेऊ शकतात, त्यांची जेवढी गरज आहे तेवढी. आणि त्यामुळे पानांना ज्या पाण्याची गरज आहे, कारण प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा आपण साध्या शाळेच्या पुस्तकात पाहिलेलं असतं की झाडाचं अन्न बनवण्याचं काम हे पानांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा चाललेलं असतं आणि मग अन्न बनवायचं म्हणजे पाण्याची गरज आहे. तर हे पाणी जर आपण हवेत न दिलं तर पानं जेवढं पाहिजे तेवढं घेतात, हा एक मुद्दा. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा, या जागतिक तापमानवाढीच्या याच्यात जे तापमान वाढलेलं असतं ते तुम्ही जर एअर इरिगेशन केलं, हवेला जर ओलं केलं तर आपोआपच तापमान खाली येतं आणि पानांमधनं पाणी उत्सर्जित करण्याचं जे मोठ्या प्रमाणात जे पाणी उत्सर्जित करत होते ते न होता ज्या प्रमाणात करायला पाहिजे वातावरणाच्या नुसार तेवढंच पाणी जातं. त्यामुळे मुळावरचा ताण वाढत नाही आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे पानं तुमचे लुसलुशीत राहतात, झाडाची वाढ चांगली होते. याचा विचार करता आता हा जागतिक तापमानवाढीचा प्रश्न हा जगाच्या शेतकऱ्यांसमोर येणार आहे. त्यामुळं एअर इरिगेशन हे काही विशिष्ट पिकासाठी, विशिष्ट भागासाठी नाही आहे. हवा सिंचन हे काही विशिष्ट भागासाठी आणि पिकासाठी नाही आहे. तर ते जागतिक
लेव्हलवर याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे की जगातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना तुम्हाला हवा ओलिताचं काम करायला लागणार आहे, कारण तिथेही हवेतली ओलावा कमी झालेला असणार. जिथे जिथे जागतिक तापमान वाढ झालेली आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला हवा सिंचनाचं काम करूनच शेती करावी लागेल.